बाळगोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जयसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणे तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो निया आता ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनोमि साखरे नाम विश्रुतम् एषाम चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंश विख्यात
वंदे भवबंध विमुक्तये प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत कि शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण तयावो मंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था विठ्ठल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळमुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवळ 4092 भंगापैकी 37 नंबरचा 390 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेला असा अभंग आहे. सागत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह रौप्य महोत्सव धनंद तालुका नायगाव जिल्हा नांदेड वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने गेले अनेक वर्षापासून भव्य दिव्यत्व याला प्राप्त झालेलं आहे. कीर्तन कुठचंही असो कोणाचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्ववितेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून त्या भव्यतेतून त्या दिव्यतेतून त्या समर्थ तत्वातून त्या स्वप्नातून त्या धर्मसंस्थापनेतून गेल्या अनेक वर्षापासूनची नाव धिस प्रेझेंट टाइम वी आर अटेंडिंग हिअर टुडे टू मोर आवर लिस्निंग टू द माय वारकरी कीर्तन फॉर हिअर या क्षणापर्यंत आज कीर्तनाचा द्वितीय दिवस आहे. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्ती शक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थप्रेमी माइक सिस्टम वाले ऑपरेटिंग वाले कीर्तन सौजन्य श्री बालाजी गोपाळ पाटील सूर्यवंशी अन्नदाते श्री किसन नागवराव पाटील सूर्यवंशी परभणी आपल्या सर्वांच्या चरणामध्ये माझा प्रणिपात आहे, दंडवत आहे. आज साक्षात स्वर्गामध्ये कीर्तन करण्याचा अनुभव आला. तुम्ही म्हणाल कसं प्रमाण देतो. प्रल्हादस्तालधारी तरलगती तयाच्या धमकांस्यधारी वीणाधारी सुरनशिर राग करतार्जुनो अभूत इंद्रो वादिनं मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमार यत्राग्रे भावभक्ता सरसरचनया व्यासपुतरो बभूव ननरतमध्ये त्रिकमेव तत्रं भक्त्यादिकानां नटवस्तु तेजसम् अलौकिकं कीर्तनमेतदीक्षं हरिः प्रसन्नो वचनो ब्रवीत. कीर्तनकार हा शुकाचार्याच्या गुणांनी युक्त असावा असं भागवतात लिहिल्या गेलंय. कीर्तनकार हा शुकाचार्य आहे.
टाळ वाजवणारे प्रल्हाद आहेत, नारदीय कीर्तनामध्ये झांज वाजवणारे उद्धव आहे, विना घेणारे कीर्तनामध्ये देवर्षी नारद आहे, सपुराण पंचवेदान शास्त्राणी विविधानी च ज्ञात्वाप्यज्ञात्मवित्तेन नारदाय सुरश्रये छांदोग्य उपनिषद प्रपाठक नंबर 5 श्लोक नंबर 35. आता मी जो पूर्ण मोठा श्लोक सांगितलाय अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म्य. शुकवाच विनयकरी देवर्षी नारद आहे, टाळकरी प्रल्हाद आहे, मृदंगाचार्य म्हणजे तुमचा जनक मृदंगाचार्याचा पिता इंद्रोबादी ने मृदंगम साक्षात देवराज इंद्र और देवराज इंद्र का बेटा स्वर्ग से नीचे उतर करके आया है ऐसा लग रहा है आज, क्योंकि सबसे पहला मृदंग इस संसार में किसी ने बजाया था तो वो देवराज इंद्र थे प्यारे. अब एकाहून एक बळी सगळेजण इथे क्वालिटी बाज आहे मी सोडून, कारण की इथे सगळे जबरदस्त खेळ चाललाय आणि सगळेजण जेव्हा समरस असतात एक रूप असतात तेव्हा त्याला आनंद येत असतो. आणि एखादा कमजोर असला की मग काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये हिंदीमध्ये, वो सब मज़ा खराब हो जाता है, उसका रंग का भंग हो जाता है. कीर्तन दुसऱ्या दिवशीचं आहे, सप्त्यातलं कीर्तन आहे, मला काही जास्ती येतही नाही म्हणून थोड्याशा टाइमपास गप्पा मारत मारत 1 तास तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. कीर्तनाचा अभंग जगद्गुरू संत तुकाराम महाराजाचा आहे. व्याकरणाच्या परिभाषेमध्ये रसाळ या शब्दाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज संकेतार्थी क्रियापद संबोधतात. तुम्हाला वाटलं महाराज आता तुम्ही हे काय सांगत बसले, बिना व्याकरणाचं कीर्तनाला न्यायच नाही दिला जाऊ शकत. गायनाचा सपशेल कार्यक्रम वेगळा आहे, कीर्तनाचा कार्यक्रम हा चिंतनाचा आहे, लक्षात घ्या. जवळपास गुरुवर्य साखरे महाराज मी ज्यांच्याकडनं गुरुमंत्र घेतला आळंदीला, आता नंतर त्याच्यानंतर अनेक वर्षापासून मी वृंदावन हरिद्वारला राहतो, तर मला महाराज गुरुवर्य महाराज सांगायचे कीर्तनकाराला श्वासाश्वासामध्ये खूप अध्ययन असलं पाहिजे, खूप अध्ययनाची गरज आहे. श्रोत्यांना काही प्रश्न विचारलं त्याचं निराकरण त्याला करता आलं पाहिजे. टिपणात्मक कीर्तनकार हे जे आहेत हे समाजाला कुठेतरी घातक आहेत. म्हणून काहीतरी जवळपास अनेक विषयाचं अभ्यास त्याला कमीत कमी 35 वेदांत 1 व्याकरण 2 उपनिषद 3 वेद 4 श्रुती 5 पुराण 6 संस्कृत 7 तत्वज्ञान 8 ऋचा 9 संहिता 10 वास्तु 11 ज्योतिष्य 12 कृषिस 13 स्थापत्य 14 आयुर्वेद 15 ज्ञानेश्वरी 16 गाथा 17 हरिपाठ 18 काकडा 19 चांगदेव 65 20 विचार सागर 21 वृत्ती प्रभाकर 22 संत लीलामृत 23 संतांचे चैत्र 24 भक्तिविजय 25 भावार्थ रामायण 26 एकनाथी भागवत 27 श्रीमद भगवद्गीता 28 विष्णू सहस्रनाम 29 पंचदशी 30 पंचकरण 31 सार्थ अनुभवामृत अनुभव वशमत 32. गायनाची गरज नाही, स्वरताल पक्के असावे. काकडा हरिपाठ म्हणण्यापुरते पण आलं तर चांगलंच आहे. गायन 33 पावल्या 34 बारूड 35. दॅट इज दी परफेक्ट वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार टू यू नो माय डिअर. असे लोक कमी राहिलेत नाही का आता. आजकाल कोर्स नसताना जर का आपण कीर्तन करत असू, याला समाज, मी काही एकट्यानं त्याचा ठेका घेतला नाही. कीर्तनकार बनण्याची एक प्रक्रिया आहे. अलंदी में जाना, इंद्रायणी में गोता लगाना, ये सब बाल जो है ना ये निकाल देना, पूरा चमन गोटा चप्पी चपाती करना सर का, और इसको नवरत्न तेल लगाना और दूर से ऐसा चमकना चाहिए चमन गोटा चपाती. और उसके बाद में किसी गुरु के सानिध्य में जा करके, it is a great hypnotism. From here our blood cell directly connected to the our heart. It is called as an heart, and from here started to the blood circulatory system in our internal human body. अतिशय महत्त्वाचं चेतना केंद्र आहे. मी पाहतोय, माझा राग येऊ देऊ नका, राग आला तरी चालेल, पण लोकांना माहिती नाही आहे. सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन जे लोक धर्माचं काम करत असताना बिना गंध लावून काम करतात, समजावं त्यांना शौच आहे, सुतक. कारण की आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये ते टोपी घालतात लोक. टोपी घातलं तर गफ्फूर भाईन अब्दुल्ला भाई, आणि मग टोपी घालणं म्हणजे ती गोल टोपी जर का घातली तर अब्दुल्ला भाईन गफ्फूर भाई होतो तो. आणि आपण जर का गंध नाही लावलं तर आपण कोणता भाई व्हायचं, कारण की गंध लावणं हे आपलं लक्षण आहे, टोपी घालणं ते त्यांचं लक्षण आहे. 10 दिवस एखाद्या माणसाची मृत्यू झाली, इट इज कॉल्ड एज अ फ्यूनरल टू यू नो माय डियर. फ्यूनरल लास्ट स्टेशन इन आवर लाइफ, मौत का स्टेशन. बिना टिकट के वहाँ पे जाना ही पड़ता है. बाकी टिकट है ना आप, वो क्या है बुक में, क्या है वो, रेड बस. रेड बस से आप उसको बुक कर सकते हो. हाँ, थोड़ा ये टिंग टंग भी चाहिए ना इधर. मैं पूरा यदि अध्यात्म दूँ को तो आप कहोगे सटिया गया है बाबा. विठला विठला फ्यूनरल, मौत को गले लगाना. बाकी स्टेशन जे आहेत, बाकी तुम्हाला कुठे जायचं तर ऑनलाईन बुकिंग करता येते, स्टेशनला जाऊन बुकिंग करता येते. हे मृत्यूचं स्टेशन असं आहे म्हटले.
आणि जे एखाद्याची घरामध्ये मृत्यू झाली लक्षात घ्या तेव्हाच गंध लावल्या जात नाही. माझा राग आला तरी चालेल. हिंदू धर्माच्या माणसानं गंध लावावं. गरुड पुराणामध्ये इतका मोठा दोष सांगितलाय. सकाळी जर का बिना आंघोळीचं पाणी पिलं तर रक्त पिल्याचा दोष आहे. आणि सकाळी जर का बिना आंघोळीचं काही खाल्लं तर लॅट्रिन टॉयलेट इट मीन्स दॅट व्हॉट आय ॲक्च्युअली मीन टू से यू लिसन केअरफुली माय डिअर. संडास खाल्ल्याचा दोष आहे. राग आला तरी चालेल. विठ्ठल तुम्ही सोडून बर का, ज्यांना माहिती नाही त्यांना दोष नाही. आता ज्यांना माहिती झालं त्यांनी आचरणामध्ये हे आणायचं आहे. बिना हातपाय धुतल्यावर जर का बिना गंध लावले तर पुन्हा संध्याकाळच्या जेवायला बसलो तर समजावं कोणीतरी टपकलंय, कोणीतरी गेलंय. बिना चटईचं खाली जेवायला बसायचं नाही. कोणीतरी टपकल्यावरच 10 दिवस खाली बसतात. मी हे कशा करता सांगतोय. माझा अभंगच काय आहे? शुद्धता. मग तुम्हाला वाटेल शुद्धता म्हणजे कोणती शुद्धता? दिवस रात्र काय फासाफाशी करायची का पावडर? ती शुद्धता नाही हो. त्याला काय म्हणता येईल मराठीचं? भौतिक शुद्धता नाही. आध्यात्मिक. आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू द गॉड, बट when then we are trying to remember to the Lordest God from here each and every time. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची 2523 अभंगाचा नंबर. नामगोड पुरे कोड सकळ ही रसना येरा रसाविटे घेता घोट अधिक हे 1788 अभंगाचा नंबर. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगड. 2960 कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा तुझ बिन कोणा शरण जाऊ नारायण ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडोईली दरोशने तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी 2362 अभंगाचा नंबर. नाम सारा ही सारळ शरणागत यम किंकर वाचा बोलो पुरुषोत्तम. 306 अभंगाचा नंबर. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा करता स्वामी सेवेवाद अधिक अधिक आनंद. 306 अभंगाचा नंबर. नाशिवंत देह नासेल हा जाना कार्य उच्चारणा वाचनामा नामेश तरले कोट्यानं कोटी कार्य उच्चारणा हरिनाम. 994 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण. हरि हरि तुम्ही म्हणार सकळ हरि हरि तुम्ही म्हणार प्रमाण जगद्गुरु संत तुकाराम महाराज. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे माया जाळ तुटतील. अलिक नका पुढो तुम्ही गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण. 694 अभंगाचा नंबर. 4 चरण. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी अभंग. हरीच्या जागरणा जाता कारे नये म्हणा. कीर्तनकाराला 2000 अभंगा पाठ पाहिजे आणि टाळकरी गायनाचार्य जे आहेत ना त्यांना पूर्ण वारकरी मालिका पाठ पाहिजे बरं का. मी तुम्हाला नाही बोलत आहे. इट्स ॲन युनिव्हर्सल. इट्स ॲन जेन्युअन. इट्स ॲन दाखवू का म्हणून? चला
उठा उठा प्रवास झाली चिंता से विठ्ठल माऊली दीन जयांची सावली ये धावून स्मरताची पंढरपूरचे भीमादरी सुंदर मनोहर गोमडी दोन कर ठेवण्याकडे भेटीसाठी निष्ठ तसे किरीट कुंडले मंडे तसे मुख्याती सुंदर शोभत गळा वैजंती डुल्लत हारमेळ तुळशीचा सुरेख मूर्ती सगुण सावळी कवटी कौस्तुभ एकावळी केशर उटी परिमळ आगळे बुक्का भाळी विलसत असे पीत पतंबर कसला कटी अक्षय वीट चरण तबटी सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवते अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसेच प्रीती करा भोळ्या भाविक नामा पदपंकज पावतो श्री मस्तकी वंदे तसे पान नंबर 6 अभंग नंबर 1 वारकरी भजनी मार्ग नंबर 3 बंकट स्वामीची भजनी मार्ग 65 अभंगाचा असा कीर्तनकार कोपच्यात घालायचा असा कोपऱ्यात त्याला म्हणायचं 25,000 आणि 50,000 घ्या पण शुद्ध काकडा म्हणून दाखवा आधी 65 अभंगाचा आणि हरिपाठ म्हणून घ्यायचा दुर्दैव अनफॉर्च्युनेटली आय वॉन्ट टू सेड कीर्तनकाराच्या हरिपाठन काकडा पाठ नाही सगळ्यांचं नाही म्हणत आहे ज्यांचा पाठ आहे त्यांना नमन आहे ना त्यांना कोण नाही म्हणताय उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशोना सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी माया विघ्ने बनला खरा म्हणता मी माझे घरे येतो संपत्तीचे बारे साचोकार जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महास्वैताचा घोरभा ध्यानी राहा श्री हरीच्या संतचरणी भावधरा क्षण नामा स्मरा मुक्ती सायुचतवरा हिचे करा बापांनो विष्णुदास विनवी नामा भूल नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमाना चुका निरामा हरिभक्ती पान नंबर 6 अर्धा अभंग पान नंबर 7 अर्धा अभंग आणि अभंग नंबर 2 प्रकरण 3 काकड्याचे 12 अभंग तिसरा अभंग उठा उठा साधू संत साधा आपुले हिता गेला गेला हा नरदेव मग कैसा भगवंत उठून या वेगेसी चला जाऊ रावळसे जळती पात पूर्ण म्हणायला आता दुसऱ्याला ड्युटी दिली आहे ना ती अवघी हरिजन मिळून आले रावळा दोन्ही कर जोडून विन भीती गोपाळा उठा पांडुरंग हरिजना संभाळी पाहू द्या वदन बंधू पायाची धुळी उगवल्या दिनकर झाल्या निवणस दिशा कोठवरी निजात्रा उठा परेशा तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत वारासी काहो तुम्ही निश्चिंतीने निजले ते हरी मानिये सुका आम्ही वायचू कैशा परी नाही आलं काहीतरी तुम्हाला गायन फियन जाऊ द्या तिकडे चुलीत पण तंतोतंत पहिले वारकरी व्हा कारण की शुद्धतेला वारकरी संप्रदायामध्ये महत्व आहे विठ्ठल विठ्ठल नाही तर मग हे जर का नाही केलं तर तुकाराम महाराजाचं नाही तरी गेला हे जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी जन्म सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करसी बरोबरी दुरावसी दुरी 2970 अभंगाचा नंबर 2970 जळते संचित अयसी आहे धर्मणीत माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय नेदी कर्म घडो कुठे अडराने पडो तुका म्हणे मळ राहू नेदी चाळ 852 अभंगाचा नंबर तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसू न शके पाप जाय त्रिविध होतो ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाया 366 अभंगाचा नंबर दैवी रेषा गुणमयी मम माया दुरत्या मामे वै माया मेताम तरंती ते अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 14 श्रीमद भगवद गीता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल वेळोवेळा येणे मन झोसे झाले हव भरी 770 अभंगाचा नंबर अनेक प्रमाण आहे सांगण्यासारखे कीर्तन म्हणजे अभंगाचं आहे आपल्याला असे कीर्तन ऐकायला सवय लागली असेल मला माहिती का ठुमका पाहिजे असेल आपल्याला कीर्तनात आणि असे कीर्तन लागत असतील आपल्याला कैसे असे एक था राजा एक थी रानी दोनों मर गए खत्म कहानी कहाँ पे गए थे कहाँ पे नहीं क्या लाया कुछ भी नाही ग्लास तोडा बाराना घेणं देणं कंदील लावून येणं मायाची मका कोल्याचं भांडण जन्मास येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावेले कारण फिरसे मागारा आणि अजून तरी फजित खुरा 2168 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये नाहीतर मग 28 गाड्या धरा म्हटले भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये 28 नरककुंड सांगितले त्याच्यामध्ये जावंच लागणार आहे आपल्याला तामिस्त्र 1 अंधता मिश्र 2 रौरव 3 महारौरव 4 कुंभीपाक 5 कालसूत्र 6 असिपत्रवण 7 सुकरमुख 8 अंधकूप 9 क्रमी भोजन 10 सतंश 11 तप्पसुर्मी 12 वज्रकंटक शालमणी 13 वैतरणी 14 पुयोत 15 प्राणरोध 16 विशेषण 17 लालाभक्ष 18 सारमेयदन 19 अविची 20 अयपान 21 क्षारकर्दम 22 वृक्षगुण भोजन 23 शुलप्रोत 24 दंदशुक 25 अविट निरोधन 26 पर्यावर्तन 27 अँड द सुचिमुख
श्लोक 28. असं मेल्यावर माणसाला मोंढ्यामध्ये ते हमाल नसतात का दाभण घेऊन सुतळी, तसं माणसाला असं टासून काढी देतो आणि मरत नाही का माणूस. नाही नाही, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुत. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 23 श्रीमद भगवद गीता. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवो जन्म मृतस्य च तस्माद परिहार्य अर्थे नत्तम शोचितु मरहसी. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 27 श्रीमद भगवद्गीता. आणि शरीर जाता अघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे. पंडू कुमारा 136 ओबी नंबर. शरीर किती प्रमाण किती द्यायचे तुम्हाला, खूप प्रमाण आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, 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 पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड मारिती तोडिती झोडिती निष्ठूर यमाचे किंकर. बहुसाल 440 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवर्डीकृत अभंग गाथा. खूप अध्ययनाची गरज आहे. मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं, परत सांगतो, आपण तरसू चांगले चांगले कीर्तन ऐकायला. नोटाच्या गड्ड्या घेऊन फिरू आपण रस्त्यानं, पण श्लोकाची भागवत कथा सांगणारा भागवताचार्य भेटणार नाही. आणखीन काही वर्ष जाऊ द्या. नोटाच्या गड्ड्या घेऊन फिरू, पण असे चांगले गायक जे आहेत ना, तंतोतंत सांप्रदायिक नियम पाळणारे, असे भेटणार नाही. नोटाच्या गड्ड्या घेऊन फिरू काकडा म्हणणारे भेटणार नाही. नोटाच्या गड्ड्या घेऊन फिरू हरिपाठ करणारे भेटणार नाही. नोटाच्या गड्ड्या घेऊन फिरू आपण, आपल्याला बोगाज भंगिरे गब्दुले पिस्तुले कडाकडे पपाये भेटते, पण आपल्याला विद्वान लोक भेटणार नाही. हे लक्षात ठेवा. मी नाही बोलत आहे. मागे संती जे जे होते सांगितले ते येऊ लागले अनुभवा. 538 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची गाथा. कली हे पापाची मूर्ती नाम खडग घेऊ हाती. हे जर का टाळायचं असेल तर काय करावं लागेल? अध्यात्माचा मार्ग धरावा लागेल. पण आम्ही म्हणू की आपण अध्यात्माचा मार्ग धरला, ठीक आहे, मी मान्य करतो, अध्यात्माचा मार्ग धरला. आता मला एक गोष्ट सांगा, वारी म्हणजे काय? वारी म्हणजे एखाद्या माणसानं जन्माला आल्यापासून आपल्या आई वडिलाच्या परंपरेला पुढे नेण्याने वारकरी पिंडामध्ये जाऊन एखाद्या अधिकृत पूर्वसुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे, आपल्या परिवाराचा जो गुरु आहे त्याच्या हातानं गळ्यामध्ये माला धारण करणे, बुक्का अष्टगंध चंदन लावणे, वारीला जाणे. रस्त्यानं बिड्या ब्रिस्टॉल फिस्टॉल फुकीने नाही आणि नको ते लफडे करीन नाही. वारकरी म्हणजे काय ते सांग. एका जनार्दनी वारी करी धन्य तोबा संसारी ना. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदे ध्वजे कोणचे करू टके श्रंगारनिके करुणे. तुका म्हणे हे चिनीट जवळी वाट वैकुंठ. बरोबर आहे का नाही? वैकुंठाला जायचं असेल तर रस्त्यानं लफडे करत जाऊ नका म्हणले. 1915 अभंगाचा नंबर. आपण काय करतोय? वारीला जाताना वारकरी राहिले बाजूलाच, भजने राहिले बाजूलाच, आमच्या मृदंगाचार्य राहिले बाजूलाच, विनेकरी राहिला बाजूलाच, दिंडी मालक राहिला बाजूलाच. दुसरेच लोक चालले, गांजा चोळायला लागले, तंबाखू चोळायला लागले, नको नको काय काय ते करायला लागले. तरुणाला जाऊ द्या, म्हाताऱ्यांना लाज वाटावी, म्हातारे लोक नको ते काम करायला लागले वारीत. माझा राग आला तरी चालेल,
तिथं शुद्ध व्हायला चाललोय का अशुद्ध होऊन चाललोय लक्षात घ्या. तीर्थयात्रेमध्ये जाऊन पुण्य नाही केलं तरी चालेल, परंतु तीर्थामध्ये जाऊन जर का पाप केलं तर याद राखा, तीर्थामध्ये जाऊन जर का पाप केलं, तुमच्या आधी ज्यांनी पाप केलं त्यांच्या सगळ्यांचं पाप तुम्ही वोकांडी घेऊन येतात. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज संप्रदायामध्ये, भक्तीमध्ये, प्रेमामध्ये किंवा अध्यात्मामध्ये शुद्धतेला जास्ती महत्त्व देतात. आणि म्हणून नरदेहाला येऊन नरदेहाचं जर का सार्थक करायचं असेल, अहित्रिकापासून परित्रिकापर्यंत जायचं असेल, इहलोकापासून परलोकापर्यंत जायचं असेल, जीवापासून शिवापर्यंत जर का जायचं असेल, तर माणसाच्या जीवनामध्ये शुद्ध भक्ती, शुद्ध प्रेम आणि शुद्ध ज्ञान महत्त्वाचं आहे. आणि ते केव्हा संभव आहे, त्याची व्याख्या शुद्धतेच्या त्या व्याख्याला पारदर्शी पद्धतीनं दिव्य सिद्धांताचं दर्शन तुकाराम महाराज अभंग. शुद्ध बीजा पोटी, बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, बजाव ताली. उशिरा वाजवायची नाही, कारण की उशिरा जर का टाळी वाजवली तर त्याला आमच्या मराठवाड्यामध्ये, म्हणजे हाही जिल्हा मराठवाड्यातला शेवटचा, तिकडे लेट करंट म्हणतात त्याला, इकडे काय म्हणतात मला नाही माहिती. म्हणून एखाद्याचं प्रोत्साहन वाढवायचं, बिलकुल त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कंजूषपणा करायचा नाही. आणि म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आध्यात्मिक मार्गामध्ये शुद्धतेला विशिष्ट प्राधान्य, महत्त्व देतात, त्याला अग्रगण्य स्थान देतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. परंतु आता शुद्धता आणायची कुठून नेमकी, ती काही दुकानात भेटत नाही, बाजारामध्ये भेटत नाही. शुद्धता जर का लागत असेल तर माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया. बिना गुरुचं आणि बिना संताचं ते संभव नाही. मस्तक ठेंगणा करी संतांची या चरणा. एखाद्या चांगल्या संताकडे जाऊन आपला माथा झुकावून त्या संतालाच गुरु मानून त्यांच्याकडनं एखादा बोध घेणे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन करतात. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जयसे. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 1637 ज्ञानेश्वरी, शेवटच्या अध्यायातली ओवी आहे. आणि अभ्यंतर लिये कडे प्रेमाचे नि पबाडे, श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 13, ओवी नंबर 385. हृदय शुद्धीची आवारी राध्यतो निश्चळ ध्रुव करी. ओवी नंबर 386, अध्याय नंबर 13 ज्ञानेश्वरी. अनेक दर्शन ज्ञाने. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवर्त आनंदे वर्षतीये. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझिया गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. अध्याय नंबर 12, ओवी नंबर 1 आणि 2 ज्ञानेश्वरी. मज हृदयी सदगुरु जेने तारिलो हा संसार पुरु, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. अध्याय नंबर 1, ओवी नंबर 22. ते होई जे तैसे मूळ सिंचने सहजे साखा पल्ल. नंबर 1, ओवी नंबर 25 ज्ञानेश्वरी. तुकोबाराई म्हणाले, सद्गुरु वा सोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. लवकर गुरुचा पाय धरा म्हणले, कारण की जो जन्माला येऊन गुरु करत नाही ना, तर समजावं अर्थ नाही त्याला. त्याच्यात जनावरामध्ये काही फरकच नाही आहे. कारण की नवनाथामध्ये भर्तरीनाथ पिंगलेची
पिंगलेनं भर्तरीनाथाच्या आठवणीमध्ये म्हणता येईल स्वतःला खंजीर मारून घेतला होता आणि पिंगलेचे अंतिम संस्कार झाले तर भर्तरीनाथ जो आहे भर्तरीनाथ पिंगलेच्या चितेमध्ये बसला 12 वर्ष. तिच्या अंगाची राख अंगाला लावत बसला. हे कशामुळे झालं? गुरुचं मार्गदर्शन आणि गुरुचा उपदेश नसल्या कारणानं गोरक्षनाथाने येऊन बाटली वगैरे फोडली, पिंगला प्रकट करून दाखवली, दत्तात्रयाकडे पाठवलं. दत्तात्रयाला गुरु ब्राह्मणाच्या रूपामध्ये जेव्हा पाहिलं भर्तरीनाथानं त्रशाक्रांत झाले होते आणि घशाला कोरड पडली होती. पाणी जर का पिलं नसतं तर प्राण निघून गेले असते. दत्तात्रयाने एक मायावी सरोवर बनवलं होतं. हे ब्राह्मण देवा मला हे पाणी पिऊ दे. तर दत्तात्रयाने सांगितलं खबरदार जर का माझ्या पाण्याला हात लावला, तुझ्यासारख्या निगुरूनं जर का माझ्या सरोवरातल्या पाण्याला हात लावला तर सरोवरातलं पाणी गायब होईल. एवढा मोठा दोष आहे. लक्षात घ्या, ज्यानं गुरु केला नाही म्हटले त्याच्या घरात पाणी तर सोडा, चहा वगैरे जर का घेतला आणि त्याच्या घरात आपण राहिलो तर आपली लक्ष्मी निघून जाते. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. म्हणून शुद्धतेला धर्मशास्त्रामध्ये आणि अध्यात्मामध्ये विशिष्ट महत्त्व आहे. बरं, ही शुद्धता कुठून येणार आहे? याला परिवारच शुद्ध पाहिजे. परिवारामध्ये जर का शुद्धता आणायची असेल तर परिवार हा धर्माचा आचरण करणारा असला पाहिजे. आता धर्माचं आचरण कसं करायचं आहे? नाही, कलियुगामध्ये ते अवघड. धर्म तो न कळे काय झाकी येले डोळे जीव भ्रमले या कामे कैसे कळो येती वर्मे विषयांचा माझ काही धरोणे दिलाज तुका म्हणे लांसी माया नाचविते कैशी 2156 अभंगाचा नंबर. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जे इथे आलोय कशा करता आलो? हे धर्माचे पालन करणे यथार्थ प्रमाण आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात स्वतःचा जन्माला येण्याचा उद्देश स्पष्ट करतात या अभंगातून. धर्माचे पालन काय म्हणतात? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आम्हाला धर्माचं पालन करायचं आहे. धर्माचं जर का पालन केलं तर पाखंडाचं खंडन होईल. जिथं पाखंड म्हणजे पाप राहणार नाही याचा अर्थ तिथे शुद्धतेचा जन्म होईल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. एखादा शुद्धता येऊ देत नसेल तर हातामध्ये बाण घ्यायची सुद्धा भाषा करतात. आता हे तर इथपर्यंत ठीक आहे. ओव्हरडोस जर का लागत असेल, ओव्हरडोस एक्स्ट्रा रेमडेसिवीर देऊ का? एखादे 2-4 रेमडेसिवीर जर का पाहिजे असतील तर भागवतात घुसावं लागेल. 7-11-7 वृंदावनला जाऊन मी कथेतही सांगितलं भरपूर लोक वृंदावन लावायला लागले बोगस बरं का. महाराष्ट्रामध्ये वृंदावनला जाऊन निवृत्ती महाराज गल्लोगल्ली फिरणं वेगळं आणि वृंदावनला जाऊन आमच्यासारखं खरोखर अध्ययन करणं वेगळं. ऐका ना, धर्म म्हणजे काय? आपल्याला नुसता गण लावलं म्हणजे झाला का धर्म? माळ घातली म्हणजे झाला धर्म? देवाला डोकं टेकली म्हणजे झाला धर्म? अहो पुरे लोक घंटे वाजू राहिले ना, तुमचं देवानं काऊन ऐकावं? एक्सटेन्शन ज्यादा चाहिए भगवान को. आणि म्हणून भागवतामध्ये सांगितलंय धर्म मूल ही भगवान सर्व वेदमयो हरी स्मृतम च तद्विदाराजन नैनम चात्मा प्रसिद्धती. स्कंद नंबर 7 अध्याय नंबर 11 आणि श्लोक नंबर 7 नारदानं करुण पंचाध्यायी ही पांडवांना सांगितली आणि त्याच्यामध्ये धर्माचं लक्षण केलं. धर्माचा मूल भगवंत आहे. भागवतामध्ये भागवताच्या या 7व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 11 आणि श्लोक नंबर 7 मध्ये धर्माचे 30 लक्षण सांगितले. ऐका, धर्माचे 30 लक्षण आहे. सत्य 1, दया 2, तपश्चर्या 3, पावित्र्य 4, सहनशीलता 5, योग्यायोग्य विचार 6, मनाचा संयम 7, इंद्रियांचा निग्रह 8, अहिंसा 9, ब्रह्मचर्य 10, त्याग 11, स्वाध्याय 12, सरळपणा 13, संतोष 14, समदर्शित्व 15, महात्म्यांची सेवा 16, संसारिक क्रियापासून हळूहळू निवृत्ती
17 मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या कर्माचे उलटेच फळ मिळते असा विचार करणे 18 मौन 19 आत्मचिंतन 20 इष्टदेवतेचा भाव सगळ्या प्राण्यामध्ये ठेवणे 21 प्राणांना आणि भूतादिकांना अन्नाचा वाटप 22 संतांचे परमाश्रय भगवान श्रीकृष्ण यांच्या कथा आणि कीर्तनाचं श्रवण 23 कीर्तन 24 स्मरण 25 पूजा 26 सेवा 27 नमस्कार 28 सख्यदास्य 29 आणि समर्पण 30 हे धर्माचे 30 लक्षण आहे. कवा डोक्षात घुसायचं हे 2-4 अभंग पाठ करून आणि डोक्षात असं टिपणं टापणं पासून व्हायचं आहे का? हे शुद्धता भाऊ. तुम्ही म्हणाल बाबा काही सांगतो, आता सांगू नये तुम्हाला, मी तुमचाच आहे. टॉयलेटला जरी गेलो तर आता आंघोळ करून मी कीर्तनाला आलो आहे. शुद्ध बीजा पोटी फळे आणि नियम आहेत असे. तुम्ही भलेही तुम्ही बसवले असतील ढाब्यावर. आजकाल काय झालं, भक्ती बसली आहे ढाब्यावर. काय झालं, भक्ती कुठं ढाब्यावर बसली आणि धर्म कुठं बसलाय तर म्हणले वेशीवर. भक्ती बसली आहे ढाब्यावर आणि धर्म बसलाय वेशीवर. आणि कसे शुद्ध आपल्या इथे जन्माला येणार आहे? कारण की छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज हे कसे शुद्ध झाले? तुका म्हणे पूर्व नाठवी श्री हरी मूळ जो उच्चारी. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. पूर्व काही पाहत नाही, शुद्धतेला विशिष्ट महत्व आहे. आणि म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ज्याच्या घरामध्ये पारंपरिक शुद्धता आलेली आहे, शुद्धतेचं स्थान आहे, शुद्धतेचं आवाहन आहे, शुद्धतेची प्रधानता आहे म्हटले, तिथेच शुद्ध जीव जन्माला येतात. उदाहरणार्थ भगवान रामानं दशरथ आणि कौशल्येला आपलं आई वडील म्हणून निवडलं. एवढंच नाही, भगवान दत्तात्रयाणी अत्री ऋषी आणि अनुसया माताला आपलं आई वडील म्हणून निवडलं. कश्यप महाराजांना आणि अदितीला भगवान वामनानं आपलं आई वडील म्हणून निवडलं. त्याचबरोबर जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेला भगवान परशुरामानं आपलं आई वडील म्हणून निवडलं. काय कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी पवित्र ते कुळ पावन होतो देश देथे हरीचे दास जन्म घेती. यांनाच का निवडलं म्हटले माहिती आहे का? कारण की ते शुद्ध कसे झाले त्याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये मुख्य अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी मुखे
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. ज्यांच्या मुखामध्ये पूर्वापार भगवंताचं नाव आहे आणि भगवंताच्या नामानं ज्यांची पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ 1049 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. ज्यांची वाणी पूर्वापार भगवंताच्या नामानं पिकली हे वाचा राम नामे. भगवंताच्या नामानं ज्यांची वाणी पवित्र झाली नोहे नोहे अमृत स्वरूपिणी शक्तीनं युक्त झाली आहे. मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. ज्यांनी आपल्या देहाला यड लावून घेतलंय म्हणले देवाचं देव. लोकांनी म्हणले याला यड लागलं, हो याला यड लागलं, लय देवदेव करायला लागला. ज्याचा देह देवामध्ये असं एक शायर म्हटला होता, छंद नाही रामाचा आणि तो देह काय कामाचा. ज्याचा देह रामाला समर्पित झाला समजावं त्याचा देह सर्वांग सुंदर पवित्र झाला. कारण की देह त्यानं रामाला समर्पित केल्यामुळे मुखातून दिवस रात्र भगवंताचं नाव घेऊन अमृत स्वरूपिणी शक्तीनं युक्त त्याची वाणी झालेली असल्यामुळे मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. ज्यांच्या मुखामध्ये अमृतमय शक्ती विराजमान झाली आहे भगवंताचं नाम घेऊन आणि भगवंताला ज्याचा देह समर्पित आहे अशा शुद्ध कुळामध्ये भगवंत जन्माला येण्याची चेष्टा करतात. शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. या शुद्धतेच्या परंपरेला स्थापित करण्याकरता भगवंतानं अनेक अवतार घेतलेले पाहायला सापडतात. विष्णू पुराणामध्ये 31, देवी भागवतामध्ये 24, भागवतामध्ये 22 आणि वारकरी मालिकेमध्ये 10 अवतारांचं वर्णन आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपण जे घोटी. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भळे तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये. 285 अभंगाचा नंबर वारकरी मालिकेमध्ये भगवंताच्या 10 अवताराचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कल्की. आणि भागवतामध्ये जर का आपण प्रवेश केला तर लक्षात येईल जगृहे पौरुषम रूप भगवान महदा देवी संभूतम षोडश कलमादो लोक शिश्रुक्षया. 131 स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 1. भगवंताचे 24 अवतार देवी भागवतात आणि भागवतात 22. नारायण, नारायणाच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवापासून सनत कुमार 1, वराह 2, देवर्षी नारद 3, नर नारायण 4, कपिल महामुनी 5, दत्तात्रय 6, यज्ञ 7, ऋषभदेव 8, पृथु 9, मत्स्य 10, कुर्म 11, धन्वंतरी 12, मोहिनी 13, नरसिंह 14, वामन 15, परशुराम 16, व्यास 17. त्याच्यानंतर प्रभू राम 18, बलराम 19, कृष्ण 20, बौद्ध पांडुरंग तिरुपती बालाजी 21, होणारा कल्की 22, हंस 23 आणि हैग्रीव 24. हे 24 अवतार आहेत. भगवंताचे 24 अवतार हे कशा करता घेतले तुम्ही पहा. परशुराम, त्याच्यानंतर कपिल महामुनी देहूती आणि आदितीचे पुत्र देहूती आणि कश्यप महाराजांचे पुत्र बनून आले. वामन, नरसिंह, राम, कृष्ण हे कुठं आले? डॉक्टर इंजिनियरकडे येताना दिसला का देवाचा एखादा अवतार? ज्यांच्या ज्यांच्या इथं आले त्यांच्या इथे पूर्वापार भक्ती चालत आलेली होती. आणि म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटीन मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. शुद्धतेचं आणखीन प्रमाण कसं ओळखायचं म्हणले? नुसतं मग तर मुखामध्ये नाम घेणारे त्याला काय म्हणले? मुखी बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान. 309 अभंगाचा नंबर. मुखी बोले ब्रह्मज्ञान आणि मनी धन आणि मान. म्हणजे ठरल्यापेक्षा मोठमोठ्या कॅसेट किंग असे फेकून दिले म्हटले. मग काय देवाचं नाव तर काय शब्द वापरू मी? कमर्शियल लोकही देवाचं नाव घेतात ना म्हटले. मग त्याला शुद्ध म्हणता येईल का आपल्याला? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटीन मुखी अमृताची मेहनत देह देवाची कारणी. एखादा जर का फक्त अर्थार्जन करण्याकरताच जर का देवाचं नाव घेत असेल तर त्याला आपल्याला नाही म्हणता येणार ना की हा खरोखर मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. मग त्याचं विशिष्ट लक्षण की हा शुद्ध बीजा पोटी रसाळ फळ म्हणून जन्माला आलेला आहे. हे कसं ओळखायचं? त्याचं विशिष्ट लक्षण अभंगाच्या सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ
सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ चित्त जयसे गंगाजळ. एखाद्याला जर का मी म्हटलं याची व्याख्या करून दाखवा तर कशी करणार, कारण मला येत नाही, क्लिष्ट आहे, सांगा ना. सर्वांग निर्मळ म्हणजे डिओ, परफ्यूम नाही, याच्याही पुढे जाऊन एक्सटेन्शन भस्म. नागेंद्रहराय त्रिलोचनाय अस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मैणकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिलचन्द्रगर्जवाय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प सुभूषिताय तस्मैकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. एखाद्यानं भस्म लावलेलं मानस्तो के तणयमान अयहमानो घोषमानो अश्वेशुरीरीश वीराणमानो रुद्रभामितो बदिर्हविषमित सतामित मा हवामहे इति हस्ते भस्मं गृहीत्वं जलमीशितं कृतवाः ईशानः सर्वविद्यानाम् ईश्वरं सर्वभूतानां ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मणो मे शिवो मे अस्तुं सदाशिवोम शीरसीः तत्प्रशाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् मुखेः अघोरभ्यं तघोरभ्यं घोरघोरतरभ्यं सर्वभ्यं सर्वशर्वेभ्यं नमोस्ते अष्टरुद्र रूपेभ्यं. शंकराचार्य ने कहा था धर्म के खिलाफ यदि बात चल रही है उसका सुनना मत, उसको ऐसी आंखें मोटी मोटी करना, नीचे से उसका कान पकडना. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा जाण फळ आले त्याचे नाही तरी वाया केली तोंडपिटी. 3394 अभंगाचा नंबर, ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी तो नरड जिनवे पाही खरं जाणावत होतेही. 3199 अभंगाचा नंबर. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमादय अष्टमहासिती ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. 3193 अभंगाचा नंबर. किती प्रमाण सांगू तुम्हाला. अरे ज्याच्याकडून शिकायला भेटतं त्याला गुरु माना ना. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 8 मध्ये भगवान दत्तात्रयाने यदुराजाला 24 गुरु सांगितले आपले. आता गुरु कसे, माणसनबाई नाही, ऐका ना. पृथ्वी 1, पर्वतानी झाड 2, प्राणवायू 3, वारा 4, आकाश 5, पाणी 6, अग्नी 7. पहा गुरु कसे. चंद्र 8, सूर्य 9, कपोत पक्षी. आता पक्ष्याला कुठं गुरु करतात लोक, मस्त कापून खातात आणि तेल मिरची टाकतात ना भाऊ. कपोत पक्षी 10, आजगर 11, समुद्र 12, पतंग 13, भुंगा 14, मधमाशी 15, हरण 16, मासा 17, पिंगला वेश्या 18, कुकर पक्षी 19, लहान मुलगा 10 वर्षाचा, निष्पृह असत्य बोलणार सत्य भाषण करणारा 20, लग्नाला आलेली 18 वर्षाची उपवर मुलगी 21, काम करणारा कारागीर 22, कुंभारीण माशी 23 आणि आत्मवेत्ता ऋषी 24. हे 24 गुरु आहेत दत्तात्रयाचे. पहा कोणाकोणाकडून शिकले. आपल्याला माणसाकडून सुद्धा शिकता येईना, आपल्यासारखे हुशार आपणच नाही का. माणसाकडून सुद्धा शिकता येईना आपल्याला. हे कोणाकोणाकडून शिकले. माणसानं आपली जीभ ताब्यात ठेवावी, नाही तर गत माशासारखी होते म्हणले, पाशासारखी. जादा खाण्याच्या नादात नका राहू. जो आयुर्वेदामध्ये सांगितलंय, जो माणूस रात्री 10च्या आधी झोपतो आणि सकाळी 5च्या आधी उठतो, जगातल्या कोणत्याच बिमारीच्या बापाची हिंमत नाही त्याच्या शरीरावर आक्रमण करण्याची. आपलं सगळं आघोरी खाणं चाललंय, आघोरी जागणं चाललंय. मोबाईलमध्ये दिवस रात्र काड्या करून राहिलो आपण मोबाईलमध्ये. पॅटर्न टाकू. हे बघा, मी काय डोंट टेक इट पर्सनल बरं का. मी फक्त शुद्धतेवर बोलतो. आपण शुद्धतेचा अर्थ कसा घेणार आहे. शिवमहापुराणाच्या वक्त्याला या श्लोकांची आवश्यकता आहे. पावडर लावलं, चकाचक झालो, सेविंग केली, झिरो कट मारला किंवा काय कटकट मारतात आमचे पोरं समजा. आणखीन शुद्धता म्हणजे एखाद्यानं जिमची बॉडी बनवली, आमच्या पोरानं बायसेप बनवले, ट्रायसेप बनवले, शोल्डर बनवले, बॅक बनवले, थाईज बनवले, चकाचक मस्त भाईसारखी बॉडी बनवली. त्याला तसा अर्थ घेणार का. सर्वांग निर्मळ चित्त जयसे गंगाजळ. त्याला तसा अर्थ घेता येत नाही. ऐका ना, सर्वांग निर्मळ म्हणजे
जन्माला आल्यापासून ज्याच्या शरीराला एकही कलंक नाही, इट मीन्स दॅट ही इज अ कॅरेक्टर फुल टू यू नो माय डिअर, ज्याची चरित्रता घसरलेली नाही. मनी इज गॉन, नथिंग गॉन, हेल्थ इज गॉन, समथिंग गॉन, बट वन टाइम युअर कॅरेक्टर अँड नेचर इज गॉन, देन ऑल थिंग इज गॉन. सायंटिस्टनं सांगितलं एलिस नावाच्या, काय मनी इज गॉन, नथिंग गॉन. पैसा गेला काही नाही गेलं, पुन्हा कमवून घेता येईल, सासरवाडीतून आणता येईल, आहे की नाही. ॲक्सिडेंट झाला, तंगड तुटलं, घरचे मरेपर्यंत खाऊ घालतेन, पण एकदा जर का तुमचं चरित्र घसरले रे भाऊ, तर गावात काय घरात बी कोणी काळं कुत्र हिंग लावून विचारायचं नाही. मी जसं ज्याच्या वाणीलाही विटाळ लाग, तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी, ज्याची वाणी रजस्वाला झाली नाही, ज्याची वाणी वेश्या झाली नाही, ज्यानं कधी वाणी विकली नाही, आणि ज्याच्या शरीराला या ठिकाणी कधी अशुद्धतेचा स्पर्श नाही, म्हणजे पराविया नारी माऊलिया समान मानलिया धन कायबेचे 36 अभंगाचा नंबर. तर ज्याला म्हणजे कॅरेक्टरलेस, लक्षात घ्या, कीर्तनकार चरित्र संपन्न असावं. आता त्याची लई मोठे विषय आहे, जास्ती घुसवत बसत नाही, पुरा भेजा फ्राय हो जाएगा तुम्हाला. मला सांगायचं काय म्हणजे उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात घ्या बाबा, ज्या माणसाने जन्माला आल्यावर आपल्या बायकोशिवाय दुसऱ्याकडे वर नजर करून पाहिली नाही, सर्वांग निर्मळ चित्त जयसे गंगाजळ. आणि अशा लोकांचं तुका म्हणे तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये असे जे लोक आहे म्हणले, जे चरित्र संपन्न आहे, ज्यांच्या शरीराला न वाणीला विटाळाचा स्पर्श झाला नाही, यांचा जर का जप केला म्हटले तर सगळे ताप माणसाचे निघून जातात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे जाती, तुका म्हणे
आगमन करू. सर्व पुरुष बांधवांना विनंती आहे, हात या स्थितीमध्ये, एक ताल एक स्वर एक लय. माता माऊल्यांनी जागेवरती टाळी वाजवायची. हरी विठोबा. पुंडरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. हो बार कुमारी, 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 हो बार कुमारी. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. झालेली सेवा भगवान लोकडेश्वर, बजरंगबली, भगवान रामचंद्र, गुरुवर्य किसन महाराज साखरे साधकाश्रम आळंदी देवाची पूज्य गुरुदेव मुरारी बापू, विश्वविख्यात भागवतन पूज्य गुरुदेव मृदुलकृष्ण गोस्वामीजी महाराज, भागवत भास्कर कृष्णचंद्र शास्त्री ठाकूरजी महाराज, प्रल्हाद महाराज रामदासी माझे वडील गुरुवर्य प्रकाश महाराज शास्त्री नायगावानकर यांच्या चरणामध्ये समर्पित करून काही शास्त्रविरहित शब्द कीर्तनाच्या चालू क्रमामध्ये अनवधानानं निघून गेला असेल तर माझ्या वाणीचे दोष समजून मला ते परत करा. आणि जे काही आवडलं असेल तो गुरुजनांचा प्रसाद समजून तुम्ही हृदयामध्ये ठेवा. आपली चालू असलेली ही 7 दिवसाची कथा, कारण की कथा ही माझ्याच द्वारे चालू आहे, मलाच कथेकरता बोलवलेलं आहे. आणि आज कथेमध्ये एक कीर्तनाची सेवा. नंबर ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर